श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. दीपावलीचा काळ हा माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिउच्च असा काळ मानला जातो. यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे. मग माता लक्ष्मीची सेवा कधी सुरू करायची? माता लक्ष्मीची सेवा सुरू करायची अष्टमीला, म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी. अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 12 नोव्हेंबर या काळात आपल्याला माता लक्ष्मीची अतिउच्च प्रतीची अशी सेवा करायची आहे, जी सेवा केल्यानंतर अलक्ष्मीचा आपल्या घरातून निवारण होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. कारण अलक्ष्मीचा ऱ्हास झाल्याशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गानुसार परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा जर आपण अष्टमी ते अमावस्या केली, नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वर्षभर स्थैर्य राहील. माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहील. दीपावलीमध्ये अष्टमी ते अमावस्या माता लक्ष्मीची सेवा कशी करायची, कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचं, त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते कुठे मिळेल, हवन कसं करायचं आणि अष्टमी ते अमावस्या ही सेवा का करावी, याचं महत्त्व काय आहे, फायदे काय आहेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्यापैकी बरेच सेवेकरी दरवर्षी अष्टमी ते अमावस्या ही सेवा करत असाल, परंतु जे नव्याने आपल्याला जोडले गेले आहेत, नवीन सबस्क्रायबर असतील, ज्यांना या सेवेची माहिती नसेल, खास त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आपण साधारणतः दिवाळी धनत्रयोदशीपासून सुरू करतो, परंतु दिवाळीची सुरुवात असते अष्टमीला. कारण अष्टमी ते अमावस्या या दरम्यान आपण ही सेवा जर केली तर आपल्या घरातील अलक्ष्मी जाऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रवेश करते. आता अलक्ष्मी म्हणजे काय? अलक्ष्मी म्हणजे ज्या घरामध्ये अस्वच्छता असेल, ज्या ठिकाणी आध्यात्मिक सेवा केली जात नाही, ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणं असतात, कलह असतात, त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये ग्रहलक्ष्मीचा, स्त्रीचा, महिलेचा सतत अपमान केला जातो, तिला शिव्या शाप दिले जातात, किंवा एखाद्याला पितृदोष असेल, घरामध्ये दोष असेल, वास्तुदोष असेल, अशा ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो. दीपावलीच्या अगोदर आपण काय करतो? आपलं घर स्वच्छ करतो, घराला रंगकाम करतो. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला ही सेवा करायची असते. आपण ही सेवा केल्यानंतर अलक्ष्मीचा घरातून ऱ्हास होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आता आपण बघूया या पूजेसाठी किंवा या सेवेसाठी लागणारं साहित्य काय आहे आणि ते कुठे मिळेल. अष्टमी ते अमावस्या ही जी सेवा आहे ही आपण दिंडोरी प्रणित दरबाराच्या मार्गानुसार, स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या मार्गानुसार परमपूज्य अण्णासाहेब मोरे गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं करणार आहोत. आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी जावं आणि दीपावलीचा संच हा एक बॉक्स आपल्याला मिळेल. हा बॉक्स आपण घरी घेऊन यावा. या सेवेसाठी लागणारं सर्व साहित्य यामध्ये आहे. अजून आपल्याकडे 8 दिवस आहेत. या 8 दिवसामध्ये आपण हा बॉक्स नक्की उपलब्ध करावा. आणि समजा आपल्याला हा बॉक्स हे साहित्य नाही मिळालं तर मग काय करायचं? आपल्याला या सेवेसाठी महत्त्वाच्या 3 वस्तू लागणार आहेत. पहिली वस्तू पिवळी मोहरी, दुसरं आहे कमळगट्ट्याचे 16 मणी आणि तिसरं विभूती, अंगारा किंवा रक्षा. आपण घरात स्वामींना रोज जी अगरबत्ती लावतो तिचा जो अंगारा असतो तो अंगारा घेऊ शकता. आपल्या जवळपास कुठं स्वामी केंद्र असेल, एखादं मंदिर असेल, त्या ठिकाणी जाऊन यज्ञाची विभूती किंवा त्या ठिकाणी जो अगरबत्तीचा अंगारा असतो, रक्षा असते, ती देखील आपण या पूजेसाठी, सेवेसाठी वापरू शकता. कमळगट्ट्याचे मणी आणि पिवळी मोहरी आपल्याला जे पूजेचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं त्या ठिकाणी आपल्याला नक्की मिळून जाते. आता आपण बघूया अष्टमी ते अमावस्या ही आध्यात्मिक सेवा कशी करावी. सेवेची सुरुवात आपल्याला करायची आहे 5 नोव्हेंबर 2023 रोजी. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर म्हणजेच लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर रोज आपल्याला संध्याकाळी सेवा करायची आणि 12 नोव्हेंबरच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला सेवा करायची आहे. आता ती कशी करायची मी सांगतो आपल्याला. अष्टमीच्या दिवशी, पहिल्या दिवशी कुलदेवतेच्या टाकावरती श्री सुक्तानं अभिषेक करायचा. त्याचप्रमाणे कुलदेवतेच्या टाकावरती अष्टमीला कुंकुमार्चन करायचं. म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 108 वेळा हा मंत्र म्हणायचा. 108 वेळा आपल्या 5ही बोटांनी कुलदेवतेच्या टाकावरती कुंकू व्हायचं आणि कुंकुमार्चन करायचं. त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी आपल्याला स्वामींची, आपल्याकडे जर मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल
त्याच्यावरती फुलाने पाणी शिंपडून किंवा स्वामींच्या मूर्तीला पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. स्वामींना अभिषेक, त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावरती अभिषेक आणि कुंकुमार्चन हे सर्व आपल्याला अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरच्या दिवशी दिवसभरात कधीही करा, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. आपल्याला ही सर्व सेवा पहिल्या दिवशी करायची आहे. त्यानंतर अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर रोज आपल्या दारामध्ये प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म रांगोळी काढावी. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गायीची पावलं, लक्ष्मीची पावलं काढायची. रांगोळीवरती हळद कुंकू व्हायचं. ही सेवा महिला, पुरुष, विधवा, विदूर कोणीही करू शकतं. अष्टमीच्या दिवशी पहिल्या दिवशी अशा पद्धतीनं अभिषेक केल्यानंतर, कुंकुमार्चन केल्यानंतर अष्टमी ते अमावस्या आपल्याला रोज एक सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर करायची आहे. पैकी 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर ही सेवा संध्याकाळी करायची आणि 12 नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा आपल्याला सकाळी करायची आहे. कारण संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजनाची मुख्य पूजा करायची आहे. अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं? आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. त्यानंतर देवघराजवळ येऊन बसायचं. तिथली जागा थोडीशी स्वच्छ करायची. आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची. स्वामींपुढे आपण रोज जी अगरबत्ती लावतो, धूप लावतो, त्याची रक्षा किंवा हा बॉक्स जर आपल्याला उपलब्ध झाला, यामध्ये आपल्याला रक्षा असेल किंवा अंगारा असेल, तो अंगारा आणि पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. यावरती वल्गा सूक्त, अथर्व वल्गा सूक्त 11 वेळा पठण करायचं. काल भैरव अष्टक 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणा. 1 वेळा म्हटलं तरी चालेल, मनोभावे म्हणावं. आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा. हे सर्व पठण झाल्यानंतर या सर्व स्तोत्र आणि मंत्रांनी अभिमंत्रित झालेली पिवळी मोहरी आणि अंगारा आपल्या घरामध्ये सर्वत्र चौफेर टाकून द्यावा. असं आपल्याला रोज करायचं आहे अमावस्येपर्यंत. असं केल्यानं अलक्ष्मी घरातून निघून जाते आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रण दिल्यासारखं होतं. तसंच पिवळ्या मोहरीच्या गुणधर्मामुळं वाईट नजर, वाईट शक्तींपासून आपल्या घराचं, कुटुंबाचं रक्षण होतं. आता अशा पद्धतीनं घरामध्ये पिवळी मोहरी आणि अंगारा टाकल्यानंतर पुन्हा देवघराजवळ जाऊन बसायचं. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. आता आपल्याला आपण जे कमळगट्ट्याचे 16 मणी घेतले आहेत, या 16 मण्यांपैकी 2 मणी घ्यायचे आहेत. आपल्याला एकूण 8 दिवस ही सेवा करायची आहे. अष्टमी ते अमावस्या रोज 2, याप्रमाणे आपल्याला 16 मणी लागणार आहेत. 16 मण्यांपैकी 2 मणी उजव्या हातात घ्या. आता या मण्यांवरती आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे. षोडशी मंत्र 16 वेळा म्हणावा. ह्रीम कैल ह्रीम हसक हलरीम सकल ह्रीम हा मंत्र 16 वेळा म्हणायचा. 1 माळ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र म्हणायचा. त्यानंतर कमलात्मक मंत्र आपल्याला 1 माळ म्हणायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र कमळगट्ट्यांच्या मण्यावर 1 माळ वेळा पठण करायचा. म्हणजेच उजव्या हातात कमळगट्ट्याचे 2 मणी घेऊन कमलात्मक मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र आणि षोडशी मंत्र या 3 मंत्रांचं पठण करायचं. पठण झाल्यानंतर हे 2 मणी एखाद्या डबीत ठेवून द्या. 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर रोज ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे. पिवळी मोहरी आणि कमळगट्ट्यांच्या मण्यावरची सेवा संध्याकाळी करायची. म्हणजे 7 दिवसांचे 14 मणी होतील. अमावस्येच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अगदी याच पद्धतीनं घरात गोमूत्र शिंपडायचं, पिवळ्या मोहरीवरची सेवा करायची, मोहरी घरामध्ये चौफेर टाकून द्यायची. त्यानंतर 2 कमळगट्ट्यांचे मणी घेऊन या पद्धतीनं सेवा करायची. अमावस्येच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन करायचं असतं. आता आपण बघूया लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी हवन कसं करावं. सकाळी आपली पूजा करून घ्यायची. त्यानंतर आत्ता सांगितल्याप्रमाणे कमळगट्ट्यांच्या मण्यावरची सेवा करून घ्यायची. डबीमध्ये एकूण आता 16 मणी जमा झाले आहेत. हे 16 मणी हवनाच्या अगोदरच शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे त्यांचं हवन व्यवस्थित होतं. हवन करण्यासाठी आपल्याला हवनकुंड लागेल. हवनकुंड नसेल एखादी घमेलं घ्या किंवा मातीची कुंडी घ्यावी. ज्या ठिकाणी आपल्याला हवन करायचं आहे शक्यतो पूर्व दिशेला हवन करावं, देवघराच्या समोर करावं. त्या ठिकाणची जी जागा असते त्या जागेची प्रथम पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः असा मंत्र म्हणायचा. त्यावरती आपलं हवनकुंड ठेवायचं. हवनकुंड प्रज्वलित करताना गौरीचा वापर करा किंवा समिधा वापराव्यात. कापूर, फुलवात चालेल. घरातील जो शुद्ध तुपाचा दिवा असतो त्याच्यातून अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचा. हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर काही विशिष्ट मंत्रांची आपल्याला आहुती द्यायची आहे. पहिला मंत्र आहे
श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 11 वेळा पठण करायचा. चमच्यामध्ये शुद्ध तूप घ्यायचं. श्री स्वामी समर्थ नमस्वाहा स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची, म्हणजेच तूप हवनकुंडामध्ये सोडून द्यायचं. असं आपल्याला 11 वेळा करायचं आहे. त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्राची आहुती द्यायची. म्हणजेच काय करायचं, ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमस्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये सोडून द्यायचं. असं आपल्याला 24 वेळा ही आहुती द्यायची आहे. त्यानंतर 16 वेळा नवार्णव मंत्र पठन करून आहुती द्यायची. शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची आहे. चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये शुद्ध तूप घ्यायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमस्वाहा स्वाहा म्हणताना तूप हवनकुंडामध्ये सोडून द्यायचं. असं आपल्याला नवार्णव मंत्राची 16 वेळा आहुती द्यायची आहे. या 3 मंत्रांनी अशा पद्धतीनं स्वाहाकार केल्यानंतर आता आपल्याला कमळगट्ट्यांचे मणी, ज्यावर आपण 8 दिवस सेवा केलेली असते, या मण्यांचं हवन करायचं आहे. शुद्ध तुपामध्ये आपण हवनाच्या अगोदरच हे मणी भिजत ठेवलेले असतात. आता काय करायचं, चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये एक एक मणी घ्यायचा. मणी चमच्यामध्ये घेऊन कमलात्मक मंत्र 1 वेळा म्हणायचा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमस्वाहा स्वाहा म्हणताना कमळगट्ट्याचा मणी हवनकुंडामध्ये सोडून द्यायचा. असं आपल्याला 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि प्रत्येक वेळी कमळगट्ट्याच्या मण्याचं हवन करायचं, म्हणजे 16 मण्यांचं हवन करायचं. ही सेवा जर आपण केली, आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येईल, माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी राहील, कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही, आवक वाढेल. बऱ्याचदा आवक असते परंतु खर्चही तेवढाच होतो, पैसा टिकत नाही. नक्कीच ही सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा टिकेल. कर्जबाजारी झाला असाल, कर्ज कमी होईल, मार्ग निघतील, घरामध्ये शांतता नांदेल, आरोग्य नांदेल. तर माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनीच दिंडोरी प्रणीत आध्यात्मिक मार्गानुसार सांगितलेली ही जी सेवा आहे, आपण सर्वांनी आपल्या घरी नक्की करावी. नक्कीच आपल्याला समाधान लाभेल. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगाव्यात. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रथमच जर ही सेवा करत असाल, शंका असल्यास नक्की विचारा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत ही सेवा शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः.